आपल्यासोबत युवा सेनेचे सचिनभाऊ बांगर आहेत. विधानसभेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. काही तालुक्यांमध्ये शिवसेना महायुतीसोबत आहे, काही तालुक्यांमध्ये शिवसेना सोबत नाही आहे. महायुतीमध्ये काही प्रमाणामध्ये अवमेळ दिसतोय का? आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालचा शेवटचा दिवस, आज छाननीचा दिवस होता. 4 तारखेपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे. महायुतीमध्ये असाच अवमेळ राहील का महायुती पुन्हा एकत्र येईल? आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. सचिन भाऊ, आपलं विघ्न टाइम्समध्ये मनपूर्वक स्वागत. दिवाळीच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा. अनेक दिवसानंतर दिलीप वळसे पाटील तुम्ही एकत्र आलात, कसं वाटतं? मुळात दिलीप वळसे पाटील साहेब आणि आम्ही हे मुळात आमच्यामध्ये काही कुठल्या प्रकारचं शत्रुत्व नव्हतं. ते एका पक्षाचे राज्याचे प्रमुख नेते म्हणून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत होते. आम्ही देखील शिवसेना पक्षाचं प्रामाणिक इमाने एतबारे आमच्या भागामध्ये काम करत आलो आहे. वेळोवेळी त्यांचा आणि आमचा हा एखाद्या संदर्भात राजकीय मुद्द्यावर संघर्ष राहिलेला आहे. मात्र विकासाच्या दृष्टिकोनातून वळसे पाटलांचं काम हे सातत्याने उजवं राहिलेलं आहे आणि त्याची कामाची प्रशंसा आंबेगाव शिरूरमधील जनता नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक लोक सातत्याने करत आली आहेत. वळसे पाटलांनी 35 वर्षात जे काम केलंय त्याच्यावर तुम्ही समाधानी? वळसे पाटील साहेबांनी 35 वर्षामध्ये जे काही काम केले त्यामध्ये आंबेगाव शिरूरची जनता निश्चितपणे समाधानी आहेच आहे. कारण 35 वर्षापूर्वीचा आंबेगाव तालुका आणि आताचा आंबेगाव तालुका चित्र आपल्यासमोर आहे. ज्यावेळेस वळसे पाटील तुम्ही वेगवेगळे होते त्यावेळेस तुम्ही खूप टीका टिप्पणी करायचे. आता तुमच्यामध्ये झालेला हा बदल काय राजकीय का वस्तुस्थिती तशीच आहे? वळसे पाटील कामाचेच तुम्ही जे टीका करत होते ते फक्त एक पॉलिटिकल म्हणून काही बोलायचं म्हणून बोलत होते? मुळात वळसे पाटील साहेबांचा आणि आमचा जो संघर्ष राहिलेला आहे, मुळात साहेबांचा आणि आमचा कधी संघर्षाचा कधी विषय आला नाही. परंतु त्यांच्यानंतरची जी काही टीम असायची त्यांचा आणि आमचा मुळात संघर्ष असायचा. सातत्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, ग्रामपंचायती यांच्या निवडणुका सातत्याने विरोधात लढलेल्या असायचे. आणि आमच्याकडं शिवसेनेचं नेतृत्व असल्यामुळं आम्ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना बळ देण्याचा प्रयत्न करायचो आणि शिवसैनिकांना त्या ठिकाणी बळ देत असताना काही राजकीय मतभेद असतील त्यातून टीका टिप्पणी व्हायच्या. त्यामध्ये काय वैयक्तिक कुठल्या प्रकारचा हेवादावा मुळीच नव्हता. आम्ही देखील विकासाचं विजन घेऊन पुढे जात होतो. त्यामुळं काय वैयक्तिक वैर असण्याचं काही कारण नाही. आणि आताची राजकीय परिस्थिती बघता वैर असायचे काही कारणच नाही. एकमेकांचे अनेक वर्ष शत्रू असलेले लोक आता एकत्र फिरतायत. त्यामुळं आपणही त्यापासून बोध घेऊन एक चांगल्या पद्धतीचं स्वच्छ राजकारण आपण भविष्यकाळामध्ये जर केलं तर निश्चितपणे त्याच्यातून आपल्या भागाचा विकास आपल्याला साधता येईल. आंबेगाव तालुक्यामध्ये शिवसेना महायुतीसोबत आहे. जुन्नर तालुक्यामध्ये शिवसेना स्वतंत्रपणे दिसते. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शरद सोनवणे हे जुन्नर 195 विधानसभेमध्ये त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे. ते माघार घेतील का त्यांच्यावर पक्ष कारवाई करेल? लोकसभा निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी आपण बघितलंय की त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे खासदार मोठ्या संख्येने निवडून आले. आज महाराष्ट्रामध्ये देखील ही संपूर्ण निवडणूक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली होती आहे आणि महायुतीचं आमचं सरकार आहे. यामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन ही निवडणूक लढत आहेत. यामध्ये जागा वाटपाचा तिढा अनेक मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की तो आपल्या नेत्यांना एक पेच प्रसंगच आहे की कुणाला उमेदवारी द्यायची. आता जुन्नरच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर जुन्नरचं राजकारण एक वेगळ्या दिशेचं राजकारण आपण 15-20 वर्षामध्ये पाहिलेलं आहे. व्यक्तिकेंद्रित राजकारण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होतं. तिरंगी चौरंगी लढत त्या ठिकाणी होते आणि लढत झाल्यानंतर मग जो तो त्याचा पक्ष ठरत असतो. अशीच परिस्थिती त्या ठिकाणी जुन्नरमध्ये आहे. जुन्नरमध्ये देखील एकनाथजी शिंदे साहेबांचा प्रयत्न आहे की शिवसेनेचे जे काही सगळे पदाधिकारी असतील, शिवसैनिक असतील, ते महायुतीसोबत राहतील. परंतु महायुतीतील इतर घटक पक्षाने देखील त्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी एक पाऊल मागे येऊन का होईना चर्चेची द्वारं खुली ठेवायला काही हरकत नाही असं मानणारा मी पदाधिकारी आहे. जुन्नरचाही चार्ज माझ्याकडेच आहे. मला असं वाटतं की जुन्नरची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये थोडी विसंगत वाटते.
त्या ठिकाणी आज व्यक्तिकेंद्रित राजकारण आहे. त्यामुळं त्या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवरून पक्षश्रेष्ठी आमचे याबाबत निर्णय घेतील. शरददादा सोनवणे यांनी पक्षशिस्त पाळायला हवी, अतुल बेनके महायुतीचे उमेदवार यांना पाठिंबा द्यायला हवा, की नेमकं काय पक्ष पातळीवर निर्णय होईल, काय व्हायला पाहिजे? तुम्ही तिकडचे पण निरीक्षक आहात. मी तुम्हाला जाहीरपणे या तुमच्या व्यासपीठाच्या माध्यमामधून सांगतो, शरददादा सोनवणे यांनी शिवसेनेचं जिल्हा प्रमुख म्हणून या भागामध्ये शिवसेनेचं काम मोठ्या प्रमाणामध्ये केलं आणि त्यांना विधानसभेचा आमदार व्हायचं आहे. शिवसैनिकांची देखील तीच इच्छा आहे की शरददादा सोनवणे यांनी आमदार झालं पाहिजे आणि ती का असू नये. आता यातून जर जागा वाटपाच्या याच्यामध्ये ही जर जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जर गेली असेल तर निश्चितपणे महायुतीचा घटक पक्ष म्हणून सर्व शिवसैनिकांनी महायुतीचं काम करणं अपेक्षित आहे. पण शरददादा सोनवणे आमदार व्हावेत हे कुठेतरी शिवसैनिकांना वाटत असावं. त्या दृष्टिकोनातून आता वरिष्ठ काय निर्णय घेतात, काय करायला पाहिजे, तुमची शिफारस काय? या संदर्भामध्ये अंतिम निर्णय हा पक्षप्रमुख, शिफारस तुमची काय? अंतिम निर्णय शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब निश्चितपणे घेतील. आम्हालाही वाटतं की शरददादा सोनवणे आमदार व्हावेत. काही 3-4 दिवस माघारीचा काय अजून कालावधी आहे, कदाचित विद्यमान आमदारांनी माघार घ्यावी, सोनवण्यांना पाठिंबा द्यावा असं सुचवायचं होऊ शकतं ना. की आता तुमची मागणी काय? पालघरमध्ये श्रीनिवास वनगांना त्या ठिकाणी विद्यमान आमदार होते, तिकीट कापले, असं काय सांगता येत नाही राजकारणामध्ये. जर तर काय होईल, ज्यावेळेला माघारीनंतर अंतिम चित्र स्पष्ट होईल त्यावेळेला मात्र मग निश्चितपणे या संदर्भामध्ये मी बोलेन. शरददादा सोनवणे यांनी माघार घ्यावी की अतुल बेनके यांनी माघार घेऊन सोनवणे यांना पाठिंबा द्यावा? तुम्ही असं गोळणी धरून का बोलताय? या संदर्भामध्ये शरददादा सोनवणेंना त्या ठिकाणी पक्ष नेतृत्व बोलवतील. त्या संदर्भामध्ये त्यांची चर्चा होईल आणि चर्चेअंती जो काय निर्णय होईल, शिस्त पाळली नाही तर या संदर्भामध्ये आज तुम्ही फक्त शरददादा सोनवणेंच्याच बाबतीत प्रश्न नाही, आपला जुन्नर आंबेगावचाच विषय चाललाय. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी या संदर्भामध्ये चिन्ह आहे. जोपर्यंत माघारीचा अंतिम दिवस येत नाही, जोपर्यंत चित्र स्पष्ट होत नाही, तोपर्यंत हा राजकीय तिढा आज तरी सुटेल अशी मला काही वाटत नाही. कारण दोघांनाही आमदार व्हायचे. त्यामुळं जुन्नरचं राजकारण माझ्यापेक्षा वाणीसाहेब तुम्हाला जास्त माहिती आहे. व्यक्तिकेंद्रित राजकारण त्या ठिकाणी जास्त चालतं. आता मला सांगा, आंबेगाव तालुक्यामध्ये असं कधी वाटलं नव्हतं दिलीप वळसे आणि देवदत्त निकम सामना होईल. हे दोघं म्हणजे एकमेकाचे गुरु शिष्य आहे. आता वळसे पाटलांनी शरद पवारांना सोडलं म्हणून लोक असं म्हणतात निष्ठेच्या गप्पा मारतात. देवदत्त निकम यांनी सुद्धा वळसे पाटलांना सोडलं. काय आंबेगावची लढाई कशी होईल? गुरु पुढे जाईल का शिष्य गुरुला चितपट करेल? याच्यामध्ये आम्ही महायुतीचा धर्म ज्या दिवशी पाळायचा आम्ही ठरवलं, त्या दिवशी आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक आहेत, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाणारे शिवसैनिक आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचं नेतृत्व आम्ही मानून पुढं काम करणारे शिवसैनिक आहोत. आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आज जी भूमिका शिवसैनिकांची आहे तीच भूमिका आम्ही पदाधिकारी म्हणून त्या ठिकाणी निश्चितपणे घेतोय. आता ही लढाई गुरु शिष्याची आहे. या लढाईमध्ये आम्ही महायुतीचे घटक पक्ष म्हणून आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या सोबत आहोत आणि शिवसेनेच्या पारड्यातलं जे मतदान आहे ते निश्चितपणे महायुतीच्या उमेदवाराला कशा पद्धतीने होईल या संदर्भामध्ये आम्ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी भेटतोय, गावागावातल्या शिवसेनेच्या शाखा प्रमुखांशी भेटतोय. यामध्ये आमचे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अजितराव चव्हाण असतील, शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रवीणराव थोरात पाटील असतील, वैभवराव पोकरकर असतील, देवदाजी दरेकर असतील, आमचे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख असतील. हे सगळे पदाधिकारी गेले 15-20 दिवस अक्षरशः भागाभागामध्ये जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधतायत. मतदारसंघ त्यांनी पिंजून काढला आहे. शिवसैनिकांची मानसिकता त्या ठिकाणी लगेच बदलणं एवढी सोपी नाही आहे. सातत्याने मी मगाशी सांगितल्याप्रमाणे गावोगावी हा संघर्ष, दुफळी हे अनेक आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वळसे पाटलांना ही निवड टप जाईल. वळसे पाटलांना निवडणूक एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही शिवसैनिक त्यांच्यासोबत असल्यामुळं ही निवडणूक जड जाणार नाही, हे लक्षात ठेवा. कारण विजयाचं पारडं आमच्या हातात आहे आणि आम्ही निर्णय घेतला आहे की वळसे पाटील साहेबांना आमदार करायचं आहे. देवदत्त निकम यांचं आपण काम पाहिलेलं आहे एवढ्या वर्षाचं. वळसे पाटील आता 8व्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. ही गुरु शिष्याची लढाई आहे.
देवदत्त निकम असं म्हणतायत शेतकऱ्याचा मुलगा आहे. बाकीच्या लोकांना ते असे लाभार्थी म्हणून त्यांची वल्गना करतायत. कसं पाहता? हे बघा, राजकारण म्हटलं, निवडणूक म्हणले की चर्चा आली, आरोप आले, या सगळ्या गोष्टी आल्या. आता आंबेगाव तालुक्यातील सगळे उमेदवार शेतकरी पुत्रच आहेत. आम्ही देखील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातूनच पुढे आलोत, परंतु आम्ही एक विचारधारा पुढे घेऊन जाणारे शिवसैनिक आहोत. देवदत्तजी निकम साहेब असतील, ते एक विचारधारा पुढे घेऊन जात आहेत. आम्ही मात्र वळसे पाटील साहेबांच्या सोबत ठामपणे त्या ठिकाणी उभं राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे शिवसेनेचं जे काही मतदान असेल ते महायुतीचे उमेदवार आदरणीय वळसे पाटील साहेबांना निश्चितपणे होईल. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची तीळमात्र शंका नाही. तर वळसे पाटलांच्या तुम्ही आजवरच्या निवडणुका पाहिलेल्या आहेत. 8व्यांदाची ही पार पडत असलेली निवडणूक काय वेगळे पण जाणवतं? ही निवडणूक फक्त आंबेगाव शिरूरपुरतीच नाही, तर महाराष्ट्रामध्येच एक वेगळेपण दाखवणारी निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये स्पष्टपणे काय चित्र असेल हे तुमच्या समोर आहे. अनेकदा जसं एखादं कुटुंब असतं, त्या दोन कुटुंबामध्ये वाद असतो, अशा प्रकारची कदाचित या निवडणुकीला किनाराही लागेल की काय अशी परिस्थिती आहे. परंतु याच्यामध्ये एक चांगली गोष्ट, पॉझिटिव्ह गोष्ट जी म्हणता येईल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी गेले 2.5 वर्षामध्ये जे जे क्रांतिकारी निर्णय घेतलेत, कदाचित लाल फितीच्या पलीकडे जाऊन त्यांनी जे निर्णय घेतलेत ते सर्वच्या सर्व निर्णय हे सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय आपण बघितलेत. की महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, महिलांना मुलींना मोफत शिक्षण असेल, तरुणांना कायमस्वरूपीचा रोजगार असेल, शेतकऱ्यांची वीज माफीचा प्रश्न असेल, असे अनेक निर्णय. मुळात सत्ता कशाला हवी असते? सत्ता फक्त लाल दिव्याच्या गाडीत बसून फिरण्यासाठी नको आहे, तर सत्ता सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये प्रकाश टाकण्यासाठी पाहिजे असती. मात्र ह्या वेळेला सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये प्रकाश टाकणारी ही सत्ता एकनाथजी शिंदे साहेबांनी सर्वसामान्य नागरिकांना दाखवून दिली आहे. देवदत्त निकम यांचा जनसंपर्क अफाट आहे. दिलीप वळसे पाटील यांचा आंबेगावच्या मतदारांशी संपर्क अत्यल्प आहे. निवडणुकीपुरता संपर्क येतो. वळसे पाटील मितभाषी आहेत, कमी बोलत आहेत. याचा फटका काही वळसे पाटलांना बसू शकतो का? आणि देवदत्त निकम यांचा संपर्क जास्त असल्यामुळे त्याचा फायदा निकम यांना होईल का? तुम्हाला एक सांगू का वाणी साहेब, जनसंपर्काची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असते. आता पक्षाने माझ्याकडे पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी दिली. माझा पश्चिम महाराष्ट्रामध्ये किती विधानसभा मतदारसंघ आहेत आपल्याला याची जाणीव आहे. मी युवक आघाडीचं काम बघतो की या पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन तिथल्या कार्यकर्त्यांची सुखदुःख जाणून घेण्याचा मी प्रयत्न करत असतो. आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर कुणाचा किती जनसंपर्क असण्यापेक्षा सर्वसामान्य लोकांना 35 वर्षामध्ये आपल्या जीवनामध्ये जो काही बदल झाला आहे तो निश्चितपणे तो कुणामुळे बदल झाला आहे सर्वसामान्य नागरिकांच्या, ते आपल्या समोर आहे. जनसंपर्क म्हणजे आज राजकारणाच्या अलीकडच्या काळामध्ये व्याख्याच बदलताना दिसतीये. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी रात्रीचा दिवस करणाऱ्या शिवाजीराव दादा आढळराव पाटलांना लोकांनी नाकारून ज्यांनी काडीचं दमडीचं काम या मतदारसंघामध्ये केलं नाही, त्या अमोल कोल्हेंना डोक्यावर घेतलेलं आपण बघितलंय. आज शिवाजीराव दादा आढळराव पाटील दुसऱ्यांदा पराभूत झाले आहेत, तरी मतदारसंघामध्ये जाऊन लोकांचे प्रश्न समजून घेत आहेत, वाडी वस्तीवर जात आहेत, त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत आहेत. म्हणजे नेमकी व्याख्या काय आहे? मुळात राजकारणी लोकांकडं बघण्याचा दृष्टिकोन जसा आपण त्यांच्याकडून अपेक्षा करतो राजकीय पुढाऱ्यांकडून, तसं जनतेने देखील चांगला कोण, आपल्या वाईट प्रसंगात कोण आपल्या हाकेला धावून येईल, एखाद्या कुटुंबामध्ये जर कोणी आजारी पडलं तर त्याला हॉस्पिटलमध्ये कोण मदत करेल, याकडं नागरिक देखील लक्ष देताना दिसत नाही आजकाल. त्यामुळे माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे का फक्त जनसंपर्क असून चालत नाही, त्या ठिकाणी अडचणीच्या प्रसंगी धावून येणारा लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी निश्चितपणे या सर्वसामान्य कुटुंबामध्ये आधार देण्यासाठी काम करतो. आणि वळसे पाटील साहेबांनी आज त्यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या दिवशी अनेक पत्रकार बंधूंनी त्यांना प्रश्न विचारला की वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना काय भेट द्याल? त्यांनी स्पष्टपणे सांगितलं ना की माझ्या आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील
सर्वसामान्य नागरिकांची आरोग्य सेवा चांगली राहावी म्हणून एक 100 बेडचं सुसज्ज हॉस्पिटल या आंबेगाव शिरूर विधानसभामध्ये मनसर या ठिकाणी तांबडेमाळामध्ये त्या ठिकाणी काम सुरू आहे. आणि माझी जी काही उर्वरित पुढची जी काही टर्म आहे ती आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील जी पाण्यापासून वंचित असणारी गावं आहेत त्या गावांमध्ये पाणी कसं देता येईल यासाठी माझी टर्म असणार आहे. 35 वर्ष पाणी देता आलं नाही, हे अपयश म्हणायचं? 35 वर्ष पाणी देता आलं नाही हे अपयश तुम्हाला वाटत असेल, तुम्हाला काय वाटतं? आम्हाला त्या ठिकाणी आज जर भौगोलिक रचना जर बघितली तर सातगाव पठाराचा भाग असेल किंवा शिरूर तालुक्यातील थिटेवाडी पाबळ परिसरातील गावं असतील किंवा भीमाशंकर खोऱ्यातील काही गावं असतील, पेठ परिसर ही त्या ठिकाणी डोंगर माथ्यावर पठारावरची ही गावं आहेत. या गावांवर त्या ठिकाणी पाण्याचं संकट आजही आहे, निश्चितपणे ते मिटलेलं नाही. परंतु या नजीकच्या काळामध्ये निश्चितपणे सरकार काहीतरी धोरणात्मक विचार करतंय आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे सरकार आहे त्या सरकारमध्ये मागच्या काही महिन्यांमध्ये त्या संदर्भामध्ये देखील चांगल्या मिटिंग झाल्यात, पॉझिटिव्ह झाल्यात, त्या संदर्भात तरतूद देखील करण्यात आलेली आहे. आणि वळसे पाटील साहेब आणि जलसंपदा मंत्र्यांनी या संदर्भामध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळेला देखील त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की लवकरच या भागामध्ये त्या ठिकाणी चांगली परिपूर्ण योजना राबवण्याचा काम या सरकारच्या माध्यमामधून होईल. मतदारांनी निकम यांना का नाकारावं आणि वळसे पाटलांना का स्वीकारावं? आम्ही शिवसैनिक मुळात नकारात्मक भावनेने कधीच प्रचार करत नाही. शिवसैनिक हा फक्त हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार आणि महायुतीचा धर्म एवढाच आमच्या समोर आहे. त्यामुळं आम्हाला जर तर करण्यापेक्षा आम्ही प्रामाणिकपणे महायुतीचं काम करणार आहोत. अशी एक सुप्त चर्चा आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये वळसे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी आढळराव यांचं काम केलेलं नाही. आता हीच वेळ आहे, वळसे पाटलांनी काम केलं नाही, मग आपण सुद्धा वळसे पाटलांचं काम करायचं नाही, अशी सुप्त चर्चा होते. चर्चा वास्तव की अवास्तव? ही चर्चा आमच्यापर्यंत काय कानावर आलेली नाही. अशी जर अफवा कोण उठवत असेल तर त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी आपलं घरी आराम करावा. राजकारणामध्ये अशा अफवांना काडीची किंमत नसते. पराभव झाला, शिवाजीराव आढळराव पाटलांनी तोच पराभव स्वीकारला आणि पराभव स्वीकारल्यानंतर अमोल कोल्हे हेलिकॉप्टरमध्ये बसून भूर उडून गेले. मात्र पराभव झाला तरी शिवाजीराव आढळराव पाटील सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखामध्ये आज ते फिरतायत. ते जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर असले, आम्ही शिवसेनेसोबत असलो तरी एक वैचारिक नाळ आजही आमची शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्यासोबत आहे. आणि मी मुळात सर्वसामान्य शिरूर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना एकच सांगतो, तुमचा खासदार कोण आहे याला काडीची किंमत नाही. शिवाजीराव आढळराव पाटील आपला माणूस आहेत ना, आम्हाला ती काही चिंता नाही. आमच्या पाठीशी एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व भक्कम आहे आणि आम्ही शिवसैनिक सर्व ताकदीनिशी वळसे पाटील साहेबांचं काम आम्ही करणार आहोत. आम्हाला त्याच्यापुढं आम्हाला काही बोलायचं नाही. आम्हाला विरोधी उमेदवार कोण आहे त्याच्या संदर्भामध्ये देखील आम्हाला टीका टिप्पणी करायची नाही. प्रत्येक माणूस हा पृथ्वीवरचा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला सर्वसामान्य महिलांना सर्वसामान्य तरुणांना आधार देण्याचं काम करत असतो. आम्ही मात्र वळसे पाटील साहेबांसोबत आहोत. शिवाजी आढळराव विधानसभेच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये स्वगृही परतणार अशी चर्चा होती. नाही, चर्चा नाही, आमचा उलट आग्रह आहे की शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेनेमध्ये आलं पाहिजे. ही सर्वसामान्य शिवसैनिकांची धारणा आहे, भूमिका आहे. शेवटी निर्णय शिवाजीराव दादा आढळराव पाटलांकडे त्यांना घ्यायचा आहे. पण आम्हाला वाटतं की शिवाजी दादांनी शिवसेनेमध्ये आलं पाहिजे, कारण त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेक वर्षे काम केले. आम्ही देखील आमचा बालाट दादांकडे अनेक वेळा बोलून दाखवत असतो. दादांना काही राजकीय मर्यादा असतील, परंतु आम्हाला अपेक्षा आहे की शिवाजीराव आढळराव पाटलांनी पुन्हा शिवसेनेमध्ये यावं आणि राजा म्हणून काम करावं. पश्चिम महाराष्ट्राचा नेता म्हणून शिवाजीराव आढळराव पाटलांकडे त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये बघितलं जायचं. संपूर्ण पुणे जिल्ह्यातली सूत्र शिवाजीराव आढळराव पाटलांकडे असायची. आता तसं काय, राष्ट्रवादी काँग्रेस हा मोठा पक्ष आहे, तिथं दादा निश्चितपणे त्यांना कदाचित किंमत मिळत असेल. आम्ही काय आतमध्ये जाऊन डोकावून बघत नाही, परंतु आम्हाला वाटतं, प्रामाणिकपणे वाटतं की शिवाजीराव आढळराव पाटलांनी शिवसेनेमध्ये पुन्हा यावं आणि आमचं नेतृत्व करावं. राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील एक राज्याला लाभलेला हिरा आहे अशा प्रकारचा दावा कार्यकर्ते करतात. काही अंशी वळसे पाटलांच्या ज्या पद्धतीनं कामकाज करतात ही वस्तुस्थिती पण आहे. आंबेगाव तालुक्यामध्ये सलग 7 वेळा निवडून येणं ही सोपी गोष्ट नाही. वळसे पाटलांनी केलेल्या कामामुळे
आंबेगावची जनता त्यांना सतत 7 वेळा निवडून दिलेलं आहे. 8व्यांदाची निवडणूक काही अंशी गाजते. त्यांचा शिष्य देवदत्त निकम यावेळेस त्यांच्या विरोधामध्ये आहे. वातावरण काय दिसतंय कसं आहे हे सगळ्यांना माहिती आहे. वळसे पाटलांनी मंचरला सभा घेतली, त्यानंतर फॉर्म भरताना देवदत्त निकम यांनी पण सभा घेतली. दोन्ही सभेंची गर्दी पाहता कोणालाही कमी लेखून चालणार नाही. पण एक वास्तव आहे, वळसे पाटलांचं काम चांगलं आहे, एक मितभाषी नेता आहे, विकासाची दिशा देणारा नेता असल्यामुळे जनमत त्यांच्या बाजूने राहील अशी अपेक्षा कार्यकर्ते व्यक्त करतात. मतदार पुढे काय निर्णय घेतात आपल्याला माहीत नाही. आपल्यासोबत होते सचिन भाऊ बांगर, त्यांची स्पष्ट भूमिका आहे, आमची महायुती आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली वळसे पाटलांनी विकास मोठ्या प्रमाणात केला आहे आणि आम्हाला खात्री आहे वळसे पाटील या मतदारसंघामधून चांगल्या मताने विजयी होतील. आता पाहूया मतदार नक्की काय निर्णय घेत आहेत, कोणाला घरी बसवतात आणि कोणाला आमदारकीच्या खुर्चीवर बसवत आहेत. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, मंचर.